पुल्यानी जकरी आंधळी लाव कैलासगिरी महाबळलिंग हे भारी तिळ भरी नुचालची। या ठिकाणी 1 वर्ष झालं मी बोलते, जशी स्टेशन मधून एखादी रेडिओ निघते आणि जोपर्यंत गाव येत नाही का तोपर्यंत थांबत नाही, तशी मी डायरेक्ट कथा सांगते। परंतु मला जे काय बोलता येतं त्याचं श्रेय जातं गुरुवर्य महारुद्र महाराज, बाबा महाराज, सुग्रीव महाराज, बिभीषण महाराज, ही जी काही निवडक किंवा बाहेरची येणारी माणसं आहेत ही सगळे ज्ञानाच्या गंगा आहेत। जसे एखाद्या नदीच्या गंगाच्या ठिकाणी बसल्याच्या नंतर तिकडचा थंड गारवा आपल्याला जाणवतो आणि पाण्याच्या ह्याच्यामुळे आपलं मन शांत आणि स्थिर होतं, तसं यांच्या सानिध्यात बसून जसा वारा लागतो तसं थोडं फारसं ज्ञान लाभलेलं आहे आणि ते सांगण्याचा मी प्रयत्न करते। लिंग भूमीवरी ठेवणे आणि सर्वजण इथं बसलेले ते आई वडिलांसमान म्हणतात, पण ते माझे खरोखरच आई वडील आहेत। तुमच्या सगळ्यांच्या चरणी नमस्कार करून थोडक्यात कथा सांगण्याचा प्रयत्न करेल। संशयाहुनी थोर पाप नाही घोर, विनाशाची वाघुर प्राण्यांची पहिली दिलेली पार्वती खरी होती, गुरुवर अविश्वास। तीर्थे जिये त्रिभुवनी ते मिळते समुद्र गावनी, अमृत रस स्वादनी रस सखळ। एका तीर्थाच्या जर पाया पडायला आपल्याला एक तीर्थ 12 ज्योतिर्लिंग ह्याचेच होते। 12 ज्योतिर्लिंग ही जी त्रिभुवनाची जी किंवा 3.5 पीठ शक्तिपीठ आहेत आपल्या महाराष्ट्रात, 3.5 शक्तिपीठ आणि 12 ज्योतिर्लिंग पूर्ण भारतात आहेत। ही जी सगळी आणि 108 तीर्थ आहेत, 108 माळीतले मणी तितके तीर्थ आहेत, ती स्वामी विवेकानंदांनी चालत केली होती। तेवढी तीर्थाचं पुण्य समुद्राचं पाणी प्यायल्यानंतर मिळतात, तसं पुढती तोची मी अभिवंदिला श्री गुरुची, जो सकल मनोरथ पूर्वीता माझा आणि त्याच्याच विरोधात गेल्यानंतर पुन्हा काय परिणाम होणार म्हणून अवतासा हितच लागलेली। दुसरा पॉइंट क्लिअर झाला। तिसरी गोष्ट, चिंतामणी आली हाती विजयवृत्ती मनोरथी। इथं या ठिकाणी जे मागण ते मिळा होतं, पण काय मागावं हे गाढवाला सध्या कळालं नाही। चौथा मुद्दा, एकट्या पार्वतीमध्ये ताकद होती की ह्याला भस्म करून टाकील, परंतु केलं नाही कारण नवऱ्याने दिलेलं वचन पाळायचं होतं। आणि धावा कुणाचा केला? विष्णूचा केला। शारथी शाळ गंधर्व, अर्जुनाला फक्त सारथी होता कृष्ण, तर कितीतरी कौरव होते, हजारावर संख्या असणार, किती चक्रव्यूह गिरिदुर्ग जैसे चालते तैसे नाना व्यूह परिकर, हे रचले बुद्धिमते पंडुक मरे, असे काही रचलेले व्यूह सध्या पिकले। आता इथं विष्णूची माया, स्वतः विष्णू ऋषी होतो, गणेश गोपाळ होतो आणि शिष्य कार्तिक स्वामी होतात। आणि या ठिकाणी लिंग जमिनीवरचं लिंग उचलायचा प्रयत्न चालू, ओळीकडे आले मी आताशी। तर जमिनीवर पडलेला लिंग उचले ना, हा एकदा कैलासावर गेला होता रावण, तर सगळी कैलासगिरी पर्वत हाता उचलू शकत होता, परंतु ह्याला लिंग उचलता आलं नाही। जीवनात एक गोष्ट इथून घेण्यासारखी आली, एकदा आलेला चान्स कधीच घालवायचा नाही, डिसिजन चुकीचा कधी घ्यायचा नाही। एज्युकेशन मध्ये असो, करिअर मध्ये असो, लग्नात असो किंवा कुठेही असो, आणि स्वतःची बायको सोडून दुसरीकडे बघायचं नाही। नवी आवडीची निभारे काम निजवनिता विसरेन, पाडे विणे अनुसरे भ्रमला जायचा। आधीच माऊली सांगतात, माझे माऊली सांगतात, स्वतःची बायको सोडून दुसरीकडे बघितलं का तो ऑलरेडी भ्रमित होतो, आणि ह्याला जी बघितली होती ती काय साधी होती का? मग ही तशा तर पुढे होणारच होती। चला पुढे। लिंग भूमीवर ठेवणे गेला रावण गणेशा तिथला टोला, अद्याप असे उभा केला रावण क्षोभला निभ्रांश। एखादा माणूस एखादा काय नवीन निवडणूक हो आणि आमदार निवडून यावं नुसतं, आणि समोर बसलेल्या पब्लिक मध्ये त्याचं भाषण चालू असावं, मी आमदार झालोय, आणि तितक्यात काही वेळात अशी बातमी येवा की मतदान चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि जी काही निवड झाली ती रद्द होणार आहे, तुम्ही काय होणार आहात ते ना पदावर नाही, तशा पद्धतीनं
लिंग घरी घेऊन जायचंय आणि तर गणेशाने महादेवाला टोला दिला, इतर गणेशाने रावणाला टोला दिला जमिनीवर लिंग टाकून. आता ह्याला लई क्रोध आला. तर क्रोधाच्या आवेशामध्ये आणि शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती आणि स्मरे शिवनाम स्मरता शिवनाम तयाने वादी क्रोध काम. इथं उलटेच कार्यक्रम झाला रावणाचा. तया न वादी क्रोध काम आणि हा त्याच्या जाऊनच काम बिहला झाला. पण आता पुढे काय करतोय बघू. आत्मलिंग नाही हातासी उपाय नचले काय त्यासी रावण स्पुंदे उक्सा बुक्सी कैकैसी काय सांगू. 3 प्रश्न. आईला काय सांगायचं 1, लिंग उचलत नाही ते 2 आणि हातातून आलेली वस्तू गेलेली 3 आणि ज्या ठिकाणी ठेवलंय ते काय ठिकाण लंकेच्या जवळ नाही आणि हलतही नाही. आईला काय उत्तर देऊ हा पण प्रश्न. आपल्याला पण प्रश्न पडतात. 12वीला सायन्स, 8वीला जिल्हा परिषदची शाळा, एकदा सुट्टी लेकरं कधी शाळेत जाते ह्याचा पता नाही बर का. पॅरेंट्स मीटिंग नॉर्मल शाळेत होत नाही. रामायण कथा ऐकून आमचे लेकरं भविष्यकारी बनते. ऊसतोड कामगाराचे लेकरं पुढे जात नाही. 10वी पर्यंत 12वी पर्यंत कॉपी किती करू ह्याचाच पता नाही. मी एकदा कॉपी करायला गेले, माझं चुकलं. अपेक्षित 19 आणणार पेपर गणिताचा होता, ते मी पकडलं गेलं. तशी स्थिती रावणाची झाली. ज्याच्याकडे जे मागायचं ते मागितलंच नाही. विषय होता लिंग न्यायचा. काम आला ती बी आईसाठीच. आता ते उचला ना. आता आईला काय उत्तर द्यायचं. सखी जी माय तिला काय उत्तर द्यायचं. आता काहीच नाही करायचं. आता उपथा बुक्षी नुसतं रडायचं मोठ्यानं. मग तसं 10वी 12वी कॉपी करून गेला. करिअर मध्ये कॉम्पिटिशन मध्ये ज्या काय कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आहेत 0 मार्क. आई वडील परीक्षा. आमचा मुलगा पुढे कसा जात नाही. घरी येऊन बर्डन. विद्यार्थी एक विषय गेल्याच्या नंतर आत्महत्या करतात. पुन्हा एखादी बार रेस्ट तिकीट करतात ते पकडलं गेलं तर. पण मुळात जर जमिनीची जर मुळात त्याला जर कीड लागली असेल आंदोलन काय करणार तुम्ही. तशी रावणाची पण दशा. मग ते विद्यार्थी या डबल ऊसतोड कामगाराची मुलं वापस तोडायला. कुणाच्या बाप्पाचं काय जाते. जे मोठे आहेत पैसे त्यांना काय पोरं कॉप्या करून नाही तर काय करू. पण आपले नुकसान होतं. शासन व्यवस्थेकडे आपलं लक्ष नसतं. एकही आई वडील असा नाही की त्या शाळेत जाऊन विचारेल की आमच्या मुलाची प्रगती काय आहे. नाही विचारलं कुणी. इंग्लिश विषय पहिलीपासून आहे आम्हाला एक सब्जेक्ट तरी पण फेलच होते. तर रावणाला सगळे उपाय इथं फेल आहे आणि रडायला सुरू पुढं. लिंग गेले अति मुतत काही केलियाने हात नगरा जाता शोभेल माता भय उभयता अपाओ. लंका जाता शोभेल माता. मग तिकडून बी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन आलं घरी. शेजारी पाजारी आई वडील काय म्हणते ह्याच्या शोधात. तसा रावणाची बी एक्झाम फेल झाली. ज्योतिर्लिंग तर गेला हातून. आत्मलिंग नाव आहे त्याचं. आत्मलिंग आणि कुणाचं महादेवाचं. आत्माचा परमात्मा. मना पूजा केली. मन माऊली सकळाची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दासी. अरे बाबा हो आता दास. आता काही अपमानाशिवाय काही नाही. ती काय आपल्यासारखी आई नव्हती. जाऊ दे रे बाळा एक विषय गेला तर काय प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या वेळेस परीक्षा दिली. एकदा ते एका पोरानं चोरी केली. आई म्हणते चोरी केलीस का. ते म्हणला हो चुकलं. जा ते पैसे कुठे नेऊन सांधीला टाक पण वापस असं म्हणतात ना. रावणाची आई काय म्हणणार नव्हती. ते लिंग चोरलंस ते तिथंच ठेवू मी तिथं जाऊन पूजा करते अशी म्हणणार होती का. आणलंच कसं तरी अजिबात ना. आणली ती मंडोदरी. ती बी छलच होती विष्णू पासून
मग आई शोभेल. पहिल्या माता अशा माता नव्हत्या. पहिल्या माता चांगलं वडणी इकडे तिकडे सरकली की धुपटीत होत्या. वेणीवरून खाली आली की धुपटीत होत्या. सरळ वेणी, नेट चालणं, नेट वागणं, मान खाली करून चालणं. आमची आई पण म्हणायची खाली मान करून चालायची. मी होईल कुबडी. नाही बघायचं इकडे तिकडे तर बरं, पण खाली मान घालून चालायचं. पण रावणाची आई मात्र कशी डेंजर होती. ती माऊली सारखी आई होती. ज्ञानेश्वर माऊली सारखी आई होती. आई कशासाठी यज्ञ करते? पुत्र आयुष्य वाढावं म्हणून यज्ञ करत होती. आणि त्याच्यामध्ये विघ्न आलं. पुत्राचं परत हे होईल. मग आता काही खरं नाही. घरी गेल्या माता शोभेत. आम्हालाही वाटतं चुकीचं काम केलं, फटके 100% बसणार. आम्हाला भेटतात बाबा. तसं आता रावणाला काय भेटणार आहे ते बघून पुढं. नाही देव ना पितर उभयता अपवित्र, विष्णूने छेळिले अपार दसकंदर तळमळी. दसकंदर तळमळी. आता अपयश आलंच आहे. आता मी पण अपवित्र झालो. मनात इच्छा, लिंग बी राहिलं. आता सगळेच कार्यक्रम फेल झाले. सगळं संपलं. आराध्याचे गाणे लावले, पोत बी पिटविला, पण जी जागा होती ती जळून गेली आणि पोत बी गेला. तसं या ठिकाणी रावणाची दशा झाली. काही सुचत नाही त्याला. एकदम स्तब्ध उभा राहिलेला पुढे. लिंग बंधन उभय मुद्रा, शिवे लाविला शिवद्वारा, रावण सांडिता आरा पारा, पंचमुद्रा पंचलिंग. या ठिकाणी शिवानी एक दोरा लावलेला लिंगाला. त्याचे 5 दोरे आणि नामदेवसाठी. त्याला 5 दोरे आहेत आणि त्यापासून 5 लिंग होतात. लिंगाला दोरा लावलेला जातो. वड सावित्री पौर्णिमाला एकदा दोरा जसा लावतात का, हा 7 जन्माला पती मिळून. एखादी पिदाडी असते तिची जायची बी इच्छा नसती. 7 तर काय ह्याच्यातच खेटणं व्हायला, पण ते चौकून दोरा लावून गुफण घेतलेलं असतं वडाचं झाड. तसं या ठिकाणी शिव आणि हे सात्विक दोरा होता. दोरा बांधलेला होता 5 मुद्रांचा आणि यापासून 5 ज्योतिर्लिंगांची निर्मिती होती. ते पुढचे वाचक आणि सूचक सांगतात. झालेली सेवा श्री कृष्ण अर्पण. चुकलं असेल तर माफ करा. हरी विठ्ठल.